आमच्यामध्ये या ठिकाणी मंगेशजी कडू यांचे वडील आहेत. आपण मॅच सुरू होण्या अगोदर सत्कार समारंभाचा कार्यक्रम संपवणार आहोत. मंगेशजी कडू यांचे वडील कडू मामा आपण सुद्धा यायचे आणि कडापे ग्रामस्थ आमचे पवार कुल्डे साहेब आपण सुद्धा या ठिकाणी यायचे. सर्वांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. मी थांबतो. परेश ठुले, आदित्य देवगरे, प्रफुल्ल ठुले, आपण कुठे असाल प्लीज आम्हाला जॉईंट व्हा. आदित्य देवगरे ओर टू कॉम्बॉक्स. सामन्याला सुरुवात होत असताना पाहायला मिळते मयूर मसाळ गोलंदाजी मार्कवरती दाखल झालेला पाहायला मिळतोय. एक सरप्राईज गोष्ट मला आजच्या दिवशी ओपन क्रिकेटमध्ये पाहायला मिळाली. मयूर मसाळ आणि अक्षय वटारकरला ओपन क्रिकेटमध्ये आपण पाहिलंच नाही. कारण तर जिंकलेलो आयकॉन नव्हते खेळू शकत या कारणही असू शकतं त्या गोष्टीसाठी. एका बाजूला तुम्ही या दोन खेळाडूंना पाहाल, एका बाजूला पुणे जिल्ह्यातील बारामतीच्या काटेवाडीचा खेळाडू गोलंदाजी करतोय, तर एका बाजूला स्ट्राईक एंडला पालघरच्या गिवलीचा असणारा पालघर जिल्ह्यातील टेनिस क्रिकेटने ज्याला पोलाण म्हणून संबोधलं तो राकेश प्रभू. पहिला बॉल वेगाने इथे राकेश प्रभूसाठी अवांतर आलाय. मागील बॉलवरती एक सिंगल, एकंदरीत दोन बनलेल्या पाहायला मिळाल्यात. राकेश प्रभू स्ट्राईक एंडलाय. मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो या स्पर्धेमध्ये. खोऱ्याने धावा त्याने गोळा केलेल्या आहेत. 69 रनची इनिंग अद्याप 8वी अशीच राहिली आहे. इथे बॅटिंग करतोय संघ मैदानावरती. कुंभार ते टीमला आपण पाहतो बॅटिंग करत असताना. सोनारवाडी टीमने टॉस जिंकला आणि प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. यावेळेला सरळ बॅटने झेल महत्वाचा आहे. ही कॅच नाही तर ही मॅच आहे आणि कॅच बरोबर कदाचित मॅच देखील इथे सोडली जाते की काय. आयकॉनच्या अगेन्स्ट दुविधा मनस्थितीमध्ये असणारा राकेश प्रभूच्या अडचणी वाढल्या होत्या. आयकॉन खेळाडूचा जीवदान दिलाय. नुकताच उल्लेख केला होता मागील मॅच मध्ये 69 रन नॉट आउट आला होता त्याच्या बॅटमधून. दर्जेदार खेळ करतोय. ही खेळपट्टी राकेश प्रभूच्या प्रेमामध्ये पडली आहे. धावलकावरती धावा ते एकंदरीत 3. मयूर मसाळ आणि सागर वटाळकर हे दोन खेळाडू असे राहिलेत की ज्यांनी आयकॉन म्हणून आपली भूमिका चोखरित्या पार पाडलेली आहे. एका बाजूला फलटण साताऱ्याचा खेळाडू अक्षय, तर दुसऱ्या बाजूला बारामतीचा असणारा पुणे जिल्ह्यातील आणखीन एक आयकॉन खेळाडू मयूर मसाळ. आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतो आहात. काटेवाडी गावाला बिलॉंग करणारा. यावेळेला ब्लाइंड स्ट्रोक होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. आधीच बनवलं होतं ऑन साईडला स्लॉक स्वीप करण्याचं. बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवला. गुडलेन स्पॉटवरून बाहेर निघालाय. थेट यष्टीरक्षकाचा वेध घेईल. धावलकावरती 3 आहेत. मयूर मसाळ गोलंदाजी करत असताना आपण पाहत आहोत वेग प्रचंड आहे. वेगाशी कॉम्प्रोमाइज नाही. इथे कोला टाकला होता. हलक्या हाताने केलाय. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू वर्दी तदवर घेतली जाणारी एक किंवा सिंगल. एकेरीच्या मदतीने 4 धावा धावलकावरती आहेत. आघाडीची जोडी. राकेश प्रभूला जीवदान मिळाल्यानंतर तो मैदानावरती अद्याप पाहायला मिळतो आहे. खरं तर त्याची बॅटिंग ही सातत्याने मोठ्या फटक्यांसाठी जाणला जाणारा खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. 4 षटकांची लढत आहे. 2 जिथे मात्र आयकॉन खेळाडू गोलंदाजी करतील आणि अशा परिस्थितीमध्ये या खेळाडूचा खेळ महत्वाचा राहणार आहे. मयूर मसाळ गोलंदाजी पहा. वेग प्रचंड. अगदी भरधाव वेगाने गोलंदाजी करतोय. चार धावा धावलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. स्ट्राईक एंडला राकेश प्रभू. पुढचा बॉल. यावेळेला वेग वेग आणि वेग प्रचंड होता. याही बॉलमध्ये अधिकचा वेग जनरेट करण्याचा प्रयत्न केलाय. सडपातळ बांध्याचा असणारा मयूर मसाळला आपण पाहिलं तर वेग त्याच्याकडून कुठून येतो हा प्रश्नचिन्ह नेहमी उद्भवला. परंतु सातत्याने वेगाने गोलंदाजी करतो. वाईड यॉर्कर टाकतोय. एक कॉरिडोर सातत्याने मेंटेन करतो. उजव्या यष्टीच्या बाहेर. रिश्ता वही सोच नाही. वेगाने गोलंदाजी करणारा मयूरचा हा बॉल कमी गतीचा. इथे मात्र स्विच हिट केलाय आणि ठोकला राकेश प्रभू पोलाडने. षटकार.
धावलकावरती जिथे मात्र या षटकाराच्या बरोबरीने एकंदरीत 11 धावा धावलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपला. गोलंदाजीमध्ये फेरबदल. सातारा जिल्ह्यातील फलटणचा सुपरस्टार गोलंदाजी मार्कवरती येईल हे नाव चर्चेचा विषय राहिला. अक्षय वाटारकर या स्पर्धेमध्ये देखील त्याने छाप सोडली. ऑलराऊंडर भूमिका चांगल्या रीतीने या दोन्ही खेळाडूंनी निभावताना पाहायला मिळाल्यात. मयूर मसाला आपण पाहिलं गोलंदाजी, तदनंतर क्षेत्ररक्षण, एक भिंत म्हणून तो बाउंड्री लाईन वरती उभा राहिलाय आणि लांबचा पल्ला कव्हर करतो. सातत्याने फिजिकल फिटनेस चांगली मेंटेन केली. प्रेक्षक वर्गाला तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहे चहू बाजूला गर्दी गर्दी आणि गर्दीचे विक्रम मोडीच काढली ही स्पर्धा. आरके चषक मानाची, सन्मानाची आणि प्रतिष्ठेची, अभिमानाची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं. आपली परंपरा, प्रतिष्ठा आणि अनुशासन या स्पर्धेने जपलंय. पुढचा बॉल यावेळेला उजव्या शीच्या बाहेर ठेवला होता. मिड ऑफला क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल येते इथे मात्र करण उतेकरच्या बॅटमधून. 4 चेंडू आणि 3 वरती तो नॉट आउट बॅटिंग करतोय. 800हून अधिक प्रेक्षक वर्ग आपल्या सोबत को करण व्ह्युअरशिपच्या माध्यमातून जॉईन झालेले पाहायला मिळालेत. धावलकावरती धावा जिथे मात्र 12 बनल्यात. 12 धावा धावलकावरती आहेत. एक चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार यात मात्र शंका नाही. अक्षय गोलंदाजी मार्कमध्ये पाहायला मिळतोय. भरड गावाला बिलॉंग करणारा फलटणचा खेळाडू. चला घाई व्हायला हवी, जास्तीचा वेळ खर्च करू नका. इथून पुढे अजूनही 3 मॅचेस बाकी आहेत. पुढचा बॉल यावेळेला सरळ बॅटने केला. इनफिल्डला भेटलाय. डाऊन दी ग्राउंड. स्ट्रेट हिट, गुडेट हिट, चौकार. या चौकाराच्या बरोबरीने 16 धावा धावलकावरती पाहायला मिळतात. 16 ऑन दी बोर्ड. खोलातला बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता मयूर. इथे मात्र गोलंदाजी मार्कमध्ये अक्षय पाहायला मिळतोय. अपील करण्यात आलेली पाहायला मिळाली होती. एक धाव घेण्याच्या प्रयत्नासाठी पुढे सरसावला होता करण उतेकर, परंतु त्याला माघारी धाडण्यात आलाय. 16 धावा धावलकावरती आहेत. हे पहिले 2 आयकॉनची षटकना सर्वाधिक महत्वाचे आणि चर्चेचे विषय राहणार आहेत. संघाकडे चांगले खेळाडू आहेत, परंतु या खेळाडूला जर जास्त काळ ही 2 षटकं जर का ओलांडली, राकेश प्रभू जर मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला, पुढील 2 षटकांमध्ये केवळ हायलाइट्स पाहायला मिळेल. ही विकेट सर्वाधिक महत्वाची. यावेळेला बॅटची लिडिंग एज, पाठीमागे चाललाय बॉल. नशिबाने दिली साथ. धाव मिळतील त्याच्यावर. राकेश प्रभूच्या बॅटमधून चौकार. चौकार आला. संघाची धावसंख्या आता मात्र 20 धावा धावलकावरती जाऊन पोहोचत असताना पाहायला मिळते आहे. अक्षय वाटारकर गोलंदाजी करत असताना त्याला आपण पाहत आहोत. चांगली गोलंदाजी केली होती, परंतु त्याच वेळेला नशिबाने त्याला तितकीशी साथ दिलेली नाही आहे. चौकार आलाय लिडिंग एज वरती. यावेळेचा बॉल ऑन साईडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. आपली उपयुक्तता बाउंड्री लाईन वरती इथे सिद्ध केलेली पाहायला मिळते. सिंगल आली. एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते. 21 धावा फलकावरती आहेत. 21 ऑन दी बोर्ड. टॉस जिथे मात्र हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना कुमारते टीमला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. चला नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. दोन्ही टीमचे कॅप्टन या यंगस्टार खडाबे आणि त्याच्या अगेन्स्ट सह्याद्री वॉरियर्स. दोन्ही टीम कॅप्टन चला रिपोर्टिंग करा. पुढचा बॉल गोलंदाज. यावेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. बॅटची आतली कडा घेतली. यष्टिरक्षकाचा वेध घेतलाय. डॉट बॉल येतोय. अक्षय वाटारकरचा हे षटक संपलं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावलकावरती केवळ आणि केवळ 21 बनलेले आहेत. 2 आयकॉनची 2 षटकं संपली आहेत. पुढची 2 षटकं सर्वाधिक महत्वाचे राहतील. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21 बनल्यात. अगदी दर्जेदार असं आयोजन आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून.
स्पर्धा मानाची, मराठी समाजाच्या सन्मानाची, परंपरेची, संस्कृतीची आणि प्रतिष्ठेची आरके मित्रमंडळ यांच्या माध्यमातून आयोजित आरके चषक या स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळत आहे. चला थोडीशी घाई व्हायला हवी, थोडी घाई करा. इथून पुढे महत्वाचे सामने अजून बाकी आहेत. यंगस्टर कडाबे आणि सह्याद्री वॉरियर्स दोन्ही टीम कॅप्टन, चला लवकरात लवकर या. टॉस साठी रिपोर्टिंग करा. स्टॉप वॉच ऑन आहे याच्याकडे लक्ष वेधेन मी. 3 षटक हे 15 मिनिटांमध्ये तुम्हाला टाकायचेच आहेत. एनी हाव मी लक्ष वेधेन. मयूर, आपल्याला 15 मिनिटांमध्ये 3 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत. अन्यथा चौथ्या षटकासाठी 5 नव्हे तर 4 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर राहतील. गोलंदाजी मार्कवरती फेरबदल करण्यात आलाय. सूर्यकांत गोलब याला इन्व्हाइट करण्यात येत असताना पाहायला मिळते. सिद्धेश यादव आमच्या सोबत आहेत, 12 खेळाडू म्हणून ते आमच्या सोबत जॉईन झालेले पाहायला मिळतात. एक इतिहास राहिला आजच्या दिवसामध्ये. 5 बॉल 5 षटकार येत असताना पाहायला मिळाले होते. ज्या बॅटरने ठोकले तो सध्या तकडीला स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतोय. राकेश प्रभू इतिहासजनक कामगिरी आरके चषकामध्ये त्याच्या नावावरती पाहायला मिळाली आहे. आणि विघ्नेश साखरतोडेच्या नावावरती 5 चेंडू 5 षटकार पाहायला मिळाले होते. दोन्ही बॅटरने शेवटच्या बॉलवरती षटकार मारला नाही, किंवा मोठा फटका खेळलाही नव्हता. हाफ क्रॅकर बॉल ऑन साइडला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. थँक्यू. यावेळेचा बॉल ऑन साइडला, इथे मात्र षटकार येत असताना पाहायला मिळाला. 27 धावा, 27 ऑन दी बोर्ड. या फलंदाजाने जर का मोठी इनिंग साकारली तर संदेशची चर्चा निश्चित होईल. यावेळेचा बॉल उंच आणि तितकासा लांब, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. झेल टिपण्यात आला मयूर मसाळच्या माध्यमातून आणि महत्वाचा बॅटर राकेश प्रभू बाद. जसा मयूर मसाने घेतला त्याने वेगळ्या दर्जाचं सेलिब्रेशन केलं, परंतु मला वाटतं सर्वाधिक आनंद या झेलाच्या नंतर संदेश यादवच झाला असेल. कारण संदेश यादवने याआधी त्याचा झेल ड्रॉप केला होता. तिथून पुढे मोठी इनिंग साकारतो की काय राकेश प्रभू असं वाटत होतं, परंतु मोक्याच्या क्षणाला झेल टिपण्यात आलाय. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर येत असताना पाहायला मिळेल. रोहित घरतला आपण मैदानावरती पाहत आहोत. बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतो आहे रोहित घरत. आणखीन एक आयकॉन खेळाडू, रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील धाकटी जुई या गावाला बिलॉंग करणारा खेळाडू बॅटिंगसाठी मैदानावरती येत असताना पाहायला मिळतो आहे. पहिल्या बॉलवरती षटकार आला. दुसरा चेंडू ज्यावरती विकेट प्राप्त केली, एक तेरी तो एक मेरी असं सांगण्याचा प्रयत्न इथे करण्यात आलाय. विकेट मिळाली आहे. यावेळेचा चेंडू अवांतर स्वरूपाची धाव येत असताना पाहायला मिळेल. अवांतरच्या मदतीने एकंदरीत धावफलकावरती 28 धावा बनलेल्या पाहायला मिळाल्या. 28 ऑन दी बोर्ड आहेत. 13 मिनिटापेक्षा जास्तीचा वेळ झालेला आहे. फिल्डिंग करणारी टीम आम्ही आपलं लक्ष वेधतोय. पुढचा चेंडू ओव्हर द विकेटने हा फटका देखील फसला. चेंडू उंच गेला, लांब नाही, क्षेत्ररक्षक नाहीये. निर्जन स्थळी चेंडू ट्रॅव्हल झालाय. सिंगल मिळते, डबलचा प्रयत्न, दुसरी धाव देखील कंप्लीट. 2 धावा एकंदरीत आल्या. संघाची धावसंख्या 30 रन्स ऑन दी बोर्ड आहेत. 30 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. रोहित घरत मैदानावरती तो बॅटिंग करतोय. एक ऑलराऊंडर बाद झाल्यानंतर मैदानावरती रोहित घरतला बॅटिंगसाठी यावं लागले आणि त्या दर्जाचा खेळ त्याला साकारावा लागेल. मोठे स्ट्रोक खेळावा लागतील. खरं तर एक महत्वाचा सामना आणि ज्यामध्ये इथवरचा प्रवास केला आपण सकाळपासून आणि या प्रवासामध्ये इथे अर्ध्यामध्ये
आपल्याला स्पर्धा सोडायची नाही आहे. सिंगल घेतली आहे. दुहेरीचा प्रयत्न पुन्हा एकदा करण्याचा प्रयत्न करत होता रोहित घरत, त्याला थांबवलंय. करण होते करणे सिंगल आली. एकेरीच्या मदतीने 31 बनल्यात. 31 ऑन दी बोर्ड आहेत. क्रिकेट रसिकांच्या गळ्यातील ताईत बनणारा खेळाडू राकेश प्रभू बाद होत असताना पाहायला मिळाला. अगदी भरभरून प्रेम क्रिकेट वर्गात क्रिकेट रसिकांनी या स्पर्धेला निश्चित दिलेलं पाहायला मिळालंय. चहू बाजूला गर्दी झालेली पाहायला मिळते. पुढचा बॉल यावेळेला ऑन साईडला उंच गेलाय. क्षेत्ररक्षकाचं जजमेंट चांगलं आहे. चेंडूच्या खाली सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल टिपण्यात आला नयन सत्वेच्या माध्यमातून. आणखीन एक धक्का. फलंदाज बाद. हॅलो महत्वाचा बॅटर बाद झालेला पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये साहिल उतेकर दाखल होत असताना पाहायला मिळतोय. वेळेची जी बंधनं होती ना अंपायर्स आम्ही आपलं लक्ष वेधू ती संपलेली आहेत. पुढचा बॉल ओव्हर द विकेटने खोलातला. इथे लिडिंग एज घेतली आहे. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक दोन्ही चेंडूच्या खाली आलेत. घडलंय तरी काय. दोन्ही क्षेत्ररक्षकांनी कॅच घेण्याचा प्रयत्न इथे करण्याचा प्रयत्न केला जरूर, परंतु कॅच ड्रॉप झाली आहे. दोन क्षेत्ररक्षक कॉलिंग ताळमेळ अभाव जीवदान इथे मिळाली आहे. 2 धावा संघाच्या धावसंख्येमध्ये भर. 33 धावा धावलकावरती आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. 33 ऑन दी बोर्ड. चला घाई करा. मी लक्ष वेधेन पुढे. आणखीन 1 षटकाचा खेळ बाकी आहे. 17 मिनिटं झाली आहेत. 38 सर्कलच्या बाहेर केवळ तुम्हाला आता 4 उभे करायचे आहेत. अक्षय या गोष्टीकडे आम्ही लक्ष वेधू की केवळ 4 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर तुम्हाला उभे करावे लागतील. 4 ओव्हरची मॅच. 3 षटक तुम्हाला 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे होते, ते झालेले नाही आहेत. 17 मिनिटाचा अवधी तुम्ही घेतलेला आहात. फलकावरती धावा एकंदरीत बनल्या त्या 33. शेवटचा आणि अंतिम षटक गोलंदाजी मार्कवरती श्याम कुर्डेला गोलंदाजी मार्कमध्ये इन्व्हाइट करण्यात आलेलं पाहायला मिळालंय. धावा रोखतो. डेड ओव्हर मध्ये सातत्याने चांगली गोलंदाजी करतो. विकेट मिळवण्यामध्ये पटाईत आहे, परंतु अगदी त्याच वेळेला रोहित घरत आहे स्ट्रायकर एंडला जो आयकॉन खेळाडू म्हणून खेळतोय. यावेळेचा बॉल यष्टीरक्षकाचा वेध घेईल. डॉट बॉलने सुरुवात झाली आहे शेवटच्या षटकाशी. फुलर लेनचा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर. वेग कमी काढला. चेंडूमधून गती काढून घेतली होती. चांगल्या टप्प्यावरती बॉल ठेवला. निर्धाव चेंडू येत असताना पाहायला मिळतोय. यष्टीरक्षक असताना खेटून उभा आहे आणि या कारणास्तव प्रत्येक चेंडू चांगल्या धाटणीचा टांगण्याचा प्रयत्न इथे निश्चित होईल. यावेळेला खोलातला बॉल हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न मिडऑफला. क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल आली आहे. 34 धावा धावलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्या. 34 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. धावा तितक्याच्या आलेल्या नाही आहेत कुंभारडे टीमच्या माध्यमातून. एका बाजूला मयूर मसाळ आणि त्याच्या साथीला अक्षयला तुम्ही पाहताय आणि हे दोन्ही खेळाडू बॅटने धावा खोऱ्याने बनवतात असताना पाहायला मिळाल्यात. समोर खेळलाय ओव्हर दी बॉलर हेड डाऊन द ग्राउंड. धाव मिळतील त्याच्यावर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. $38 ऑन दी बोर्ड. 38 धावा धावलकावरती पाहायला मिळाल्या. 38 आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक प्रगतीपथावरती आहे. पुढचा बॉल यावेळेला आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इथे फिंगर रोल केली. गतीमध्ये परिवर्तन केलं. हातभर वळण घेणारा चेंडू चकित आणि भ्रमामध्ये टाकणारी गोलंदाजी पाहायला मिळते आहे. फलंदाजाच्या मनामध्ये काहूर माजवणारी गोलंदाजी पाहायला मिळते आहे. एका क्षणाला प्रश्नाचा भडीमार केला होता या बॉलने. चांगल्या दाटणीचा चेंडू पाहायला मिळाला. श्याम
या बाला लिडिंग एज घेतली आहे, चेंडू हवेमध्ये. अक्षय वडारकर चेंडूच्या खाली येतोय, झेल टिपण्याला आणखीन एक धक्का. तिसरा फलंदाज इथे होईल बाद. साहिल उतेकर बाद होत असताना पाहायला मिळतोय. 3 धक्के लागलेत. 38 धावा दावलकावरती आहेत आणि अक्षय उतेकर नवीन बॅटर मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. या मोठी धावसंख्येकडे वाटचाल करणं किंबहुना अगदी त्याच वेळेला या महत्वपूर्ण सामन्यामध्ये आपण आर के चषकाची एक मानाचा सामना खेळतोय आणि या सन्मानाच्या स्पर्धेमध्ये तितकासा परफॉर्मन्स चांगलं होणं गरजेचं होतं. मयूर वेगाने चेंडूवरती येतोय, अगदी वेगाने आला, फेकी चांगली झाली आहे परंतु कलेक्शन खराब. धावा मिळाल्या त्या 2. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकेल. 40 बनल्यात आणि 41चं टार्गेट या सामन्यामध्ये सेट झालं. यंग स्टार कडापे आणि सह्याद्री वॉरियर्स. चला टॉस साठी या दोन्ही टीम कॅप्टन यंग स्टार कडापे आणि सह्याद्री वॉरियर्स. चला टॉस साठी या नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. आपण प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण पाहत आहोत. या वाहिनीवरती तुम्ही नवीन असाच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अगदी त्याच वेळेला हे थेट प्रेक्षेपण तुम्हाला आवडलं असेल, येणाऱ्या कालावधीमध्ये स्पर्धांवरती तुम्हाला ही वाहिनी हवी असेल तर आवर्जून विपुलजी बांडुलकर यांच्याशी संपर्क साधा. कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. चला नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येतो. दोन्ही टीम कॅप्टन या ठिकाणावरती उपस्थित झालेले पाहायला मिळतात. यंगस्टार कडाबे आणि त्याच्या अगेन्स्ट सह्याद्री वॉरियर्स. सह्याद्री वॉरियर्स एका बाजूला आणि यंगस्टार कडाबे. टॉस आपण करतो नेक्स्ट मॅचचा. हॅलो हॅलो चेक. विशाल बगडे यांनी या ठिकाणी या स्पर्धेला सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांचा या ठिकाणी अर्खे मित्रमंडळ याच्या वतीने हृदय सत्कार करण्यात येत आहे. मॅन ऑफ द मॅच प्लेयरला या ठिकाणी पाठवायचं आहे. मी यंगस्टार कडाबे आणि सह्याद्री वॉरियर्स टीम कॅप्टन. चला टॉस साठी या. चला या. यंगस्टार कडाबे टीम कॅप्टन आलेला आहे आणि दोन्ही टीम कॅप्टन या ठिकाणावरती उपस्थित आहेत. जशी इथे टॉस होईल आणि टॉस नंतर आपण सेकंड इनिंगकडे जसं वळणार आहोत या आपण आवाजामध्ये बदल करूयात. आपलेच या मानगावचे सुपुत्र या आपण आमंत्रित करतोय दीपेजी माने सर यांचा आवाज ऐकायला मिळेल. तद्वर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जिथे करण्यात येतो नेक्स्ट मॅचचा टॉस, इथे संदीपजी पार्टे सर यांचा आवाज ऐकूयात. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय एक मोठा सामना पाहायला मिळेल. विलेज टीम वर्सेस ओपन गटातील टीम म्हणजे सह्याद्री फायटर्स वर्सेस यंग स्टार कडापे. अप्पा सतवे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक केला जातोय. स्वतः ऑनर आहेत सह्याद्री फायटरचं. टॉस झालेला आहे, कोणाच्या नशिबाचा कॉल या ठिकाणी येतोय. सह्याद्री फायटर्स. नक्कीच दोन्ही टीमला या ठिकाणी शुभेच्छा आणि आपलं डिसिजन या ठिकाणी कळवायचं आहे. मॅन ऑफ द मॅच थँक्यू व्हेरी मच जयजी भोसले सर. महाराष्ट्राचा बुलंद आवाज जयेश भोसले सरांना आपण ऐकत होतो. क्वार्टर फायनल नंबर 1 इन प्रोग्रेस. सोनारवाडी विपक्षामध्ये कुंभारते. प्रथम फलंदाजी करताना कुंभारतेने बनवल्या धावा 40 जिंकण्याकरिता 41 धावांचं आव्हान. पहिलाच बॉल स्विच करण्याचा प्रयत्न रोहित गरजच्या विपक्षामध्ये अक्षय वटाळकरचं अस्त्र.
यावेळेचा बॉल शॉट फाईन लेगला अडवला जाईल. पहिली धाव धावफलकावरती धावफलकाचा श्री गणेशा करणारी अक्षय वटारकरच्या बॅटमधून एक धाव आली आहे. धावफलकावरती पहिली धाव पाहायला मिळते. अक्षय यावेळेस एक सूचना येते आमच्यापर्यंत. आर के मित्रमंडळाचे सर्व सदस्य आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला एक महत्वाची सूचना आली आहे. आपण आपला व्हॉट्सअप चॅट ओपन करून ती सूचना पाहायची आहे. एक महत्वाची सूचना आपणापर्यंत आली आहे. चला जाऊया मॅच कडे. संदेश यादव फलंदाजी करण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये. हा बॉल शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न आडव्या बॅटनं ऑन साईडला खेळायचा होता. पडल्यानंतर गती कमी केली. त्याच वेळेला वळण द्यायला विसरलेले नाहीयेत. डॉट बॉल येतोय संदेशच्या विपक्षामध्ये. संदेश यादव थोडासा दडपणाखाली तो पाहायला मिळाला, कारण त्याच्याकडून एक जो झेल सुटला होता, परंतु ती वेळ निघून गेली आहे. इथून त्याला डाव सावरणं गरजेचं आहे. कालच्या क्वालिफायच्या मॅच मध्ये काय अफलातून बॅटिंग त्यानं केली होती, ती बॅटिंग त्याला आता इथं पुनश्च एकदा करावी लागणार आहे. यावेळेचा बॉल आला तसा पाठवला. संदेश यादवनं सांगितलं मी या सुरतचा रहिवासी. फेकून दिलं बॉलला सीमा पार. षटकार. धावफलकाला वेगासरशी आकार. धावफलक बिनबाद नाबाद आबाद 7 वरती जाऊन पोहोचलाय. पुढचा बॉल पुनश्च एकदा रोहित गरजचा. हा बॉल खोलात टाकलेला, खोदून काढला. शॉर्ट स्क्वेअर लेगला खेळाडू. चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी चांगली, कलेक्शन चांगलं. परतावं लागेल संदेशला. विकेटचं पतन. थँक्यू डीजे मास्टर. एका षटकारानंतर लगेचच माघारी परतवलंय संदेश यादवला. यावं लागेल डगआउटच्या आचऱ्याला. 7 धावसंख्येवरती पहिला हादरा रनआउटच्या स्वरूपामध्ये सांघिक यश क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीम कुंभारदेला प्राप्त होत आहे. यष्टांच्या मागे राकेश प्रभूला आपण पाहतोय. राकेशनं खूप चांगलं कलेक्शन केलं. राकेश एक अष्टपैलू खेळाडू आहे. अष्टपैलू याकरिता नव्हे की तो गोलंदाजी आणि फलंदाजी करतो, परंतु त्याचं यष्टीरक्षण देखील त्याच तोला मोलाचं आहे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सातत्यानं पालघर टीम करिता यष्टीरक्षण करताना त्याला आपण पाहिलंय. दर्शन कदम नवीन फलंदाज, दर्शन सत्वे माफ करा, नवीन फलंदाज आल्या आल्या स्विच इट करण्याचा पवित्रा महागात पडला दर्शनला. हा बॉल वेगाने यष्ट्यांवरती आदळला. परतावा लागेल दर्शनला. विकेटचं पतन. राजेशजी उभारे साहेब आणि चंद्रकांतजी उभारे साहेब खास गावावरून या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. मी विनंती करतो आपण या ठिकाणी यायचे. आपला या ठिकाणी सन्मान केला जाईल. या स्पर्धेच्या वतीने आपण लाख मुलाचा वेळ काढून या स्पर्धेत मध्ये सहभागी झालात. या स्पर्धेची शोभा वाढवलीत. राजेशजी उभारे आणि चंद्रकांतजी उभारे यांचा या ठिकाणी हृदय सत्कार करण्यात येत आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू व्हेरी मच संदीपजी पार्टे. चला जाऊया मॅचच्या दिशेनं. नवीन बॅटर इन होईल. हॅट्रिकचा बॉल रोहित घरातला हाताळता येणार नाहीये, कारण षटक संपलंय आणि 4 षटकांची लढत असताना त्याच्या वाटेला केवळ एकच षटक होतं. तपलकावरती 7 धावा आहेत आता. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 34 धावांची गरज आहे. राकेश प्रभूचं हे षटक फार महत्वाचं राहणार आहे. गेले कित्येक वर्ष अष्टपैलूची भूमिका लिलिया त्यानं साकारली आहे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अनेक संघांमध्ये त्याला आपण ही किमया करताना पाहिलंय. विशेषतः पालघर हा त्याचा मूळ संघ आहे. वेदांत वाडा पालघर या संघाकरिता खेळताना सुप्रीमो ट्रॉफी उंचावत असताना त्याच्या मॅन ऑफ द सिरीजच्या त्या कारची आपल्याला आठवण होते. 7 धावा धावफलकावरती. अठरा 34 ची गरज असताना सुरेश सत्वे आलेत मैदानामध्ये नॉन स्ट्रायकर एंडकडे. त्याच वेळेला स्ट्रायकर एंडकडे अक्षयच्या बॅट मधून स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड फटका. साहिल उतेकरच्या भेटीला 1 बाउन्स वरती.
एकच धाव मिळते अक्षयला. धावफलकावरती एक धाव स्थिर वाढतीये. धावफलकावरती धावा होत आहेत 8. आता काय झालंय, मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाज बाद झाले, परंतु नियम काय सांगतो या स्पर्धेचा, पहिल्या षटकामध्ये आयकॉन मैदानामध्ये असताना दुसऱ्या आयकॉनला येता येणार नाही. त्या कारणास्तव दुसरा आयकॉन अर्थातच मयूर मासाळ जो आहे तो नॉन स्ट्रायकर एंडकडे आहे, माफ करा डगआउट मध्ये आहे. डेफिनेटली 8 धावा धावफलकावरती आहेत. 41 धावांचा पाठलाग करतोय. सुरेश सत्वे देखील एक चांगला फलंदाज आहे, त्याच्याकडे देखील मोठे फटके खेळण्याची एक नामी संधी आहे. इथून पुढे राकेशचा बॉल, यावेळीचा बॉल गती कमी करून टाकला. अगोदरच ओळखलं होतं इंटू द गॅप चेंडू डीप मध्ये चालला. एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू अमित उतेकर वेगानं आला बॉलवरती. एकच धाव मिळते. एकेरीने इथं मात्र धावफलक पुढे सरकतंय. थेंबे थेंबे तळेसाचे हेच काहीसं पाहायला मिळतंय. 9 धावा धावफलकावरती. अजूनही जर पाहिला तर 32 ची गरज आहे. 16 बॉलचा खेळ शिल्लक आहे. बरोबर 12च्या सरासरीनं 200च्या स्ट्राईक रेटने ह्या धावा बनवायच्या आहेत. एका 2 मोठे फटके जे आहेत ते सिद्धिविनायक सोनारवाडी संघाला मॅच मध्ये घेऊन येऊ शकतात, परंतु समोरच्या बाजूला कोण आहे, राकेश प्रभू आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेचा बॉल वेट अँड वॉचचा फटका, लॉंग लेग क्षेत्र खाली होतं, तिकडे पाठवलंय बॉलला. पंचांच्या इशाऱ्याकडे आपण पाहतोय. 1 बाउन्स सीमा पार. समोरच्या बाजूला जरूर आहेत, परंतु त्याच वेळेला सातारा जिल्ह्यातून फलटण तालुक्यातून मी देखील आलोय हे सांगतोय. विशेषतः कालच्या रजनीमध्ये 6 बॉल 19 ची गरज असताना एक हाती मॅच जिंकवली अक्षय वटारकरनं. तोच अक्षय स्ट्रायकर एंडकडे पुन्हा एकदा सज्ज होतोय राकेश. 13 धावा धावफलकावरती. अजूनही जर पाहिलात तर इथून 28 ची गरज आहे. 28 ची गरज असताना हा बॉल वेगाने टाकला. त्याच वेळेला सेन्सिबल क्रिकेट दाखवलं राकेशनं. यावेळेस सन्मान दिला. अक्षयनं 1 धाव घेतली. 1 धाव इथून मात्र धावफलकावरती वाढते. धावफलक 1 ने पुढे सरकतंय. धावफलक 14 वरती जाऊन पोहोचलं जातंय. अजून इथूनही 27 धावांची गरज है. बहुसंख्येनं प्रेक्षक यहाँ पर मैदान पर आपको दिखाई देते हुए, काफी ज्यादा हिंदी भाषी लोग भी यहाँ पर आ गए हैं, उनका भी हम तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं. वेलकम, आपका भी इस प्रतियोगिता में स्वागत है. चला जाऊया पुन्हा क्रिकेटकडे. राकेश प्रभू गोलंदाजी मार्कवरती, स्ट्रायकर एंडकडे सुरेश सत्वे. यावेळचा फटका उंच हवेमध्ये खेळण्याचा मोह आवरता आलेला नाही. या फटका फसला. क्षेत्ररक्षक झेलच्या खाली स्वतः कॉट अँड बोल्ड बाय मिस्टर राकेश प्रभू. सुरेश सत्वे बॅक इन डगआउट, गॉन. आपण मगाशीच गोष्ट केली तिथं लगेचच मयूर मासाळ मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. आता हे आयकॉन विपक्षामध्ये आयकॉन हेच पाहायला मिळतंय, कारण 2 आयकॉन बॅटिंग करता सज्ज आहेत, त्याच वेळेला राकेश प्रभू गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे. म्हणजे 3 आयकॉन मधलं हे क्रिकेट मधलं द्वंद्व आज रंगलंय सुलतानिया जिमखाना रांदेलच्या मैदानावरती. प्रेक्षकांना खमंग मेजवानी. मैदानाच्या चौफेर जर तुम्ही गेलात ना, तर ज्या पद्धतीनं नॉनव्हेज मेनूची खमंग मेजवानी आहे, तशीच मेजवानी आज क्रिकेटच्या मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळते. 14 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 27 ची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत ते 13 बॉल 27 धावा. 27 धावा 13 बॉल. मयूर मासाळ स्ट्रायकर एंडकडे. बारामती तालुक्यातील पुणे जिल्ह्यातील हा खेळाडू स्ट्रायकर एंडकडे सज्ज होतोय. यावेळीचा बॉल आल्या आल्या स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, यष्ट्या वाचल्या. अक्षरशः स्वतःच्या चेहऱ्यावरती हात राकेशनं घेतला. काय नशिबाची साथ घेऊन आलाय तो म्हणतोय. विकेट नाही मिळाली, परंतु डॉट बॉल आला. 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती धावा 7च्या सरासरीने झाल्या 14. आता 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये धावा करायच्या त्या 27 धावा पाहिजे. डीजे ब्रेक घेऊयात. एक मधुर गीत. अजूनही सह्याद्री वॉरियर्स. रोहित, आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा.
12 बॉल 27 ची गरज. यानंतर सेकंड क्वार्टर फायनल इन ऍक्शन आपण पाहणार आहोत. यंगस्टार कडापे त्यांच्या विपक्षामध्ये सह्याद्री वॉरियर्स. गाव टू गाव फॉर्मॅट मधून वरती आलेला संघ, ज्या ठिकाणी आयकॉन आपण पाहणार आहोत जयेशला आणि यश जाधवला, भाईंदर परिसरातील 2 खेळाडू. यावेळीचा बॉल थोडासा बाहेर होता, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक त्याकरिता तैनात केलाय. करण उतेकरचं चांगलं क्षेत्ररक्षण, केवळ एकच धाव मिळते. धावपलकावरती 1 धाव वधारती आहे. धावपलक 1 ने पुढे सरकत आहे 15 वरती. विनंती करतो या ठिकाणी राहुल 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 कोंडेकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पोलीस पाटील साहेब यांचा या ठिकाणी हृदय सत्कार होत आहे. पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्ह एक्स्ट्रा कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण करण उतेकरचं लाजवाब फेकी, वेगवान फेकी पाहायला मिळाली. धाव मिळते ती केवळ 1. एकेरी धावेने धावपलक वधारते. धावपलक जाऊन पोहोचलं जातंय 16 या आकड्यावरती. धावपलकावरती थँक्यू व्हेरी मच. धावपलकावरती एका धावेने भर पडते. धावपलक जाऊन पोहोचले 16 वरती. अजूनही जर पाहिलात तर 25 ची गरज आहे. 10 बॉल 25. 10 बॉल 25 ची गरज असताना हाफ ट्रॅकर अक्षय वटाळकरनं उडवला आपल्या स्टाईलनं. देत धडाका, बेधडक फटका, षटकार. या षटकारानं थोडासा आत्मविश्वास बळावलाय अक्षय वटाळकरचा. त्याच वेळेला सोनारवाडी संघाचा 22 झाल्या. आता गरज आहे 9 चेंडू 19 धावा. 19 धावा, 9 चेंडू 19 धावा. या स्टँडच्या मागे खेटून उभा राहिलाय आता यष्टीरक्षक राकेश प्रभू. यावेळेचा बॉल उलटा पुलटाचा प्रयत्न असफल. डॉट बॉलची सांगता. कमबॅक राहिला साहिल उतेकरचा. क्षेत्ररक्षणामध्ये बदल अपेक्षित आहे, तो अर्थातच राकेश प्रभूला. लॉंग ऑफवरचा खेळाडू मिड ऑफला आणला आणि आता एक खेळाडू डीप मध्ये चाललाय, पॉइंट रिजन मध्ये. उलट्या फटक्याला प्रोटेक्शन देण्याकरिता एक खेळाडू डीप मध्ये नेला. थोडासा टेक्निकली स्ट्रॉंग असल्याचा पुरावा मात्र पाहायला मिळतोय. यावेळेचा बॉल वेगाने टाकण्याचा प्रयत्न, जास्त उंचीवरती गेलाय जरूर, परंतु आता प्रश्न निर्माण झाले आहेत. हा चेंडू फलंदाजाने कुठून खेळला? नो बॉल घोषित केला ओव्हर दी वेस्ट हाईट करिता. पहा केवढं लाऊड कॉलिंग दिलं अक्षय वटाळकरनं. त्याला माहिती होता हा बॉल नो आहे, झेल टिपला जाणार नाहीये, त्यामुळे त्यानं धावबाद होण्याकरिता स्वतःला वाचवलं. नो वरती मिळाली आणखी एक धाव या 2 धावांनी. आता काय झालं मित्रांनो, उघडा डोळे बघा नीट. पुढचा बॉल आहे फ्री हिट. फ्री हिटची संधी मयूर मासाळला. धावपलकावरती धावा झाल्या या 2 धावांनी 24. आता बॉल शिल्लक आहेत ते 8 आणि 8 बॉल मध्ये धावा हव्यात 17. बरोबर 2 धावा प्रत्येक चेंडू गणिक बनवाव्या लागणार आहेत. अक्षय आता गेला मयूरच्या जवळ. आता या बॉलला रिमांड वरती घेण्याची गरज आहे, कारण डिमांड आहे तशी आपल्या संघाची, सांगतोय त्याच्या कानामध्ये तो. 8 बॉल 17 ची गरज. क्षेत्ररक्षण आता पुन्हा बदललंय. पुन्हा एकदा गोलंदाजी माकवती साहिल उतेकर. साहिलचा हा बॉल, बॅट अर्धी मैदानाच्या जवळ बाहेर गेली. वेगानं बॉल आला, वेगानं मारण्याचा प्रयत्न. ज्या बॅट वरती मनोभावे त्यानं प्रेम केलं, ती बॅट आता मात्र अर्धवट त्याची साथ सोडते. बॅट तुटताना पाहायला मिळते, परंतु त्याच वेळेला तो तिच्या जवळ जातोय. बऱ्याच मैदानाला गाजवणारी ही बॅट आता मयूर मासाळला बदलावी लागणार आहे.
फटका चांगला होता, परंतु बॅट तुटल्या कारणानं ताकद तेवढीशी मिळाली नाही. धाव मिळाली ती केवळ एका धावेने धावफलक जातंय 25 वरती. 7 बॉल 16ची गरज. हा बॉल फार महत्वाचा राहणार आहे, अतिशय महत्वाचा बॉल राहणार आहे हा, कारण इथून या बॉलवरती अधिकच्या धावा आल्या तर कुंभारते संघाच्या अडचणी वाढतील, सोनारवाडी संघाचं विजयाचं अंतर कमी होईल. परंतु या बॉलवर विकेट किंवा डॉट बॉल आला तर सोनारवाडी संघाच्या अडचणी वाढतील. जर तर असं बरंचसं काही मैदानाच्या आतमध्ये चाललंय, परंतु या प्रश्नाचं उत्तर या बॉलवरती मिळणार. साहिल उतेकरनं काय निधड्या छातीनं गोलंदाजी केली आहे. सकाळच्या पहिल्या सामन्यामध्ये आयकॉन समोर असताना 12 धावा त्याने डिफेंड केल्या गावदेवी चाच संघाच्या विपक्षामध्ये. तो साहिल उतेकर. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल, हाफ ट्रॅकर, आ बॅल मुझे मार. 112 नव्हे तर 120 मीटर वरती जाऊन पडलेला हा षटकार. होता, परंतु तो नियम मला वाटतं पुढच्या वर्षी आयोजकांना आणावा लागेल. त्याकरिता हे सारखे देखील स्वतः आयोजक आमच्यापर्यंत आले आहेत. पुढच्या वर्षी आपण देखील नियमांमध्ये काहीतरी बदल करू की जेणेकरून प्रेक्षकांची डेफिनेटली त्याकरिता बॉल देखील प्रोड्यूस करावा लागेल. ही देखील एक पहिली प्राथमिकता राहील. परंतु आरकेनं जे काही प्रोड्यूस केले आतापर्यंत गारमेंट क्षेत्रामध्ये, आरके स्पोर्ट्सवेअर फार प्रसिद्ध आहेत अखंड भारतभर. त्यापैकी आज खेळाडूंच्या अंगावरच्या आपण जर्सी पाहतोय, आमच्या आरके मित्रमंडळाच्या या जर्सी पाहतोय, ज्याकरिता आरकेनं स्वतः एक वेगळ्या पद्धतीचं टेक्स्चर असणारं हे गारमेंट प्रोड्यूस केलंय. त्याकरिता आरकेला धन्यवाद द्यावे लागतील. खूप चांगलं काम त्याच्या माध्यमातून राहिलंय, कारण सोपं नव्हतं मित्रांनो. मूळच्या केळगण कामतवाडी मधून सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या एका गावातून सुरत शहरामध्ये यायचं आणि आल्यानंतर इथं आपल्या नावानं एक उद्योग व्यवसाय सुरू करायचा आणि त्या उद्योगाचा आज एक ब्रँड निर्माण करायचा. आरके आता नाव नाहीये तर आरके भारतभर ब्रँड निर्माण झालाय. त्याकरिता त्याचं देखील कौतुक करणं गरजेचं आहे. 6 बॉल आणि धावा करायच्या ते 10. 6-10चं इक्वेशन. या बॉलला आता काय घडतंय मैदानामध्ये, फेकी राकेश प्रभूची, परतावं लागेल विकेटचं पतन. एक बाब आम्ही आपल्या लक्षात आणतोय, टायमर मध्ये अधिकचा वेळ घेतला गेला होता, त्यामुळे एक खेळाडू आतमध्ये घ्या. उशिरानं ही बाब लक्षात आली. येस, जी चर्चा चालू होती त्या चर्चेमुळे तो विषय राहिला. तुमचा अतिरिक्त खेळाडू आहे तो देखील स्टॉप वॉच बघतोय, त्याला देखील माहिती आहे किती वेळ झालाय तो, त्यामुळे चर्चा नको या विषयावरती. अरे एक बॉल पडला म्हणून काय झालं मित्रांनो, प्रत्येक नियमावर जर तुम्ही चर्चा करायला गेलात तर असं होणार नाहीये. आयोजक ज्या सूचना देतात त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. तुमच्या अतिरिक्त खेळाडूला देखील तुम्ही विचारा. हा वेळ आम्ही आमच्या मनाचा सांगत नाही आहोत. नियमाची काटेकोरपणे बंधनही प्रत्येकाला पाळायचीच आहेत. पाच बॉल आणि आता 5 बॉल मध्ये धावा करायच्या त्या 10. नवीन बॅटर नयन सत्वे नॉन स्ट्रायकर यांकडे आलेत. विकेट सॅक्रिफाईस केलाय मयूर मासाळनं आपला अक्षय वटाळकर करिता, कारण त्या पद्धतीने तो मैदानामध्ये बरसतोय त्या गोष्टीकडे देखील त्याने लक्ष वेधलं आणि तिथून मात्र तो आपल्या मित्राकरिता आपली विकेट देऊन मैदानाच्या बाहेर गेलाय. नयन सत्वे तो देखील एक चांगल्या सणीचा फलंदाज आहे. हा बॉल खोलामध्ये एक्स्ट्रा कव्हरला, चांगलं क्षेत्ररक्षण आदेश पवारचं पाहायला मिळालं. आणखी एक डॉट बॉल पाहायला मिळतोय, आणखी एक डॉट बॉल. आता 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये धावा करायच्या त्या 10. 4-10 ची आवश्यकता. अमित उतेकरला तुम्ही पाहू शकता, अंडर 25 चा तो खेळाडू आहे.
2 वेळा तो मुंबई प्रीमियर लीग दरम्यान ओमकार देसाईच्या छत्रछायेखाली मोठ्या स्पर्धेमध्ये खेळलाय, त्यामुळे त्याच्याकडे देखील चांगला अनुभव आहे गोलंदाजीचा. यावेळेचा बॉल आणखीन एकदा खोलात, आता जाऊन आदळलाय का यष्ट्यांवरती? तर होय, प्रत्युत्तर नव्हतं अक्षय वटाळकरकडे. आणखी एका विकेटचं पतन. तीन बॉल रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकताय. प्लेड ऑन झाले, बॅटच्या कडेला लागल्यानंतर चेंडू यष्टांवरती जाऊन आदळला. वेगही प्रचंड होता, त्यामुळे कंट्रोल राहिला नाही. फटक्यामध्ये परतावं लागतंय अक्षयला. ती एक धाक नाकारून चूक केली की काय असा प्रश्न निर्माण झाला, परंतु जर तरला थारा नाहीये. आता 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये धावा करायच्या त्या 10. सूर्यकांत घोलप मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. 3-10 3-10. या बॉलवरती धावा किती येतील यावरती बरंचसं काही अवलंबून असणार आहे या सामन्याचं चित्र. कारण दुसऱ्या बाजूला नयन सत्वे नॉन स्ट्रायकरला वाट पाहतोय. माझी स्ट्राईक कधी येणार आणि मी कधी एअर स्ट्राईक करणार. यावेळेचा बॉल खोलामध्ये टाकला, बॅटची कड घेऊन कव्हर पॉइंट रिजन मध्ये थोडासा फंबल झाल्यानंतर जरूर स्ट्राईक मिळाली नयन सत्वेला. 1 धाव मिळते. आता 2 बॉल आणि 9 धावा. अशा सामन्यांची बरीच सवय आहे नयन सत्वेला. अशा पद्धतीचे बरेच सामने नयन सत्वेनं आपल्या संघाच्या बाजूने फिरवले आहेत, त्यामुळे तो निश्चित दडपणामध्ये नाही आहे. परंतु जर इथून अमित उतेकरनं पुढचा बॉल अमित उतेकरचा. हा बॉल नयन सत्वेनं उंच उडवलाय, अंतर गाठलं जाईल का? तर नाही. साहिल उतेकर झेलच्या खाली टिपलाय, झेल संपला. एक बॉल आणि एका बॉल मध्ये धावा करायच्या त्या 9. सकाळच्या पहिल्या सामन्यामध्ये साहिल उतेकर, आता या सामन्यामध्ये अमित उतेकर. आयकॉन फलंदाजी करत असताना या गोलंदाजांनी 2 वेळा 10 धावा डिपेंड केल्यात. त्यामुळं कुंभारतेच्या या ग्रामीण खेळाडूंनी दाखवलेली ही चुणूक मात्र पुढच्या वर्षीपर्यंत नक्कीच लक्षात राहणार आहे. 1 बॉल 9 धावा. अजय सत्वे फलंदाजी करण्याकरिता. फुलटॉस आणि या फुलटॉसनं 1च धाव मिळणार आहे. मॅच आपण जाऊयात. येस डेफिनेटली, कारण 10 धावा हव्या होत्या आणि त्या 10 धावा डिफेंड केल्या, त्यामुळे अमित उतेकर या सामन्याचा आहे सामनावीर. मयूर मासाळे दोन्ही आयकॉन होते आणि त्यांच्या समोर त्यांनी 10 धावा डिफेंड केल्या. त्यामुळं आमच्या टेक्निकल टीमनं आणि आमच्या संपूर्ण मॅनेजमेंट टीमनं निर्णय घेतलाय की प्लेअर ऑफ द मॅच जी आहे ती अमित उतेकरला